Now students, we will see the next point, and that is anomalous behavior of water. Anomalous behavior of water. आता याच्यामध्ये इन जनरल वेन अ लिक्विड इज हिटेड, लिक्विडला जर हीट केलं तर काय होणार आहेत इन जनरल, दे एक्सपांड. is heated up to an certain temperature it expands, and when they are cooled it contracts. जर लिक्विडला हीट केलं तर ते लिक्विड काय इन जनरली काय होत असतात, लिक्विड एक्सपांड होतात, म्हणजेच त्यांचं वॉल्यूम काय होत असतं, इन्क्रीज होत असतं. आणि जर आपण त्यांच्यामधून हीट काढून घेतली म्हणजेच इफ दे आर वेन दे आर कूल्ड दे कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे त्यांचं वॉल्यूम काय होतं, कमी होत असतं. वॉटर हवेवर शोज अ स्पेशल अँड एक्सेप्शनल बिहेवियर इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस अप टू 4 डिग्री सेल्सिअस. आता वॉटर याच्यामध्ये हे काय आहे, इतर लिक्विडसारखं हे वॉटरमध्ये काहीतरी थोडा डिफरन्स आहे, स्पेशल आहे अँड एक्सेप्शनल बिहेवियर वॉटर दाखवतो. आणि कोणत्या टेम्परेचरच्या रेंजला, फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. आता जर वॉटरला 0 डिग्रीपासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट केलं तर काय होणार आहे, 0 डिग्री सेल्सिअसला जर आपण वॉटरला हीट करायला लागलो तर इट कॉन्ट्रॅक्ट्स, ते पहिल्यांदा काय होणार आहे, ते कॉन्ट्रॅक्ट होत जाणार आहे इन्स्टेड ऑफ हीटिंग. वेन द वॉटर इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. आणि आता ज्या वेळेला त्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस होईल, ॲट 4 डिग्री सेल्सिअस, आता इथं वॉटर कॉन्ट्रॅक्ट होतं 0पासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. वॉटर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्याचं वॉल्यूम काय होणार आहे, कमी 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 होणार आहे. आणि ॲट 4 डिग्री सेल्सिअस इट्स वॉल्यूम इज मिनिमम. आणि 4 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला त्याचा वॉल्यूम काय असणार आहे, वॉल्यूम इज मिनिमम असणार आहे. आणखीन इफ द वॉटर इज हिटेड आफ्टर फर्दर, म्हणजे आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस इफ द वॉटर इज हिटेड फर्दर then it starts expanding, then it expands and its volume increases. म्हणजे when the water is heated from 0 डिग्री आणि 4 डिग्रीपर्यंत काय होणार आहे, 0 to 4 डिग्रीपर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, त्याचं वॉल्यूम कमी 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 होणार आहे. आणि आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस इट एक्सपांड्स, म्हणजे सर्वात कमी वॉल्यूम किती टेम्परेचरला असणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसला. आणि आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस म्हणजे 5, 6, 7, 8 असे काही डिग्री सेल्सिअस असेल त्यावेळेस त्याचं वॉल्यूम काय होणार आहे, वाढत जाणार आहे, वाढलेलं असणार आहे. मग द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन इट्स टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हे जे काय वॉटरचं बिहेवियर आहे बिटवीन द टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस इट इज टर्म्ड ॲज एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. इफ 1 kg ऑफ वॉटर इज हिटेड, 1 किलोग्रॅम वॉटर घेतलं आहे आणि त्याला हीट केलेलं आहे अप टू ही इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस अँड इट्स वॉल्यूम इज प्लॉटेड ऑन द ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. म्हणजेच इफ वी गेट द ग्राफ as shown in figure 5.4, at 4 degree Celsius the volume of water is minimum. It means that the density of water is maximum at 4 degree Celsius. आता याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ दाखवला आहे. पहिल्यांदा वॉटर किती घेतलेलं आहे, 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर, 1 kg वॉटर. हे काय केलेलं आहे, वॉटरचं मास आहे 1 kg आणि त्याला हीट केलेलं आहे फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअसपासून ते हीट केलेलं आहे. आणि इथं ते हीट केल्यानंतर फ्रॉम 0 to 4 काय आहे बिहेवियर ऑफ वॉटर, इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. ते कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, त्याचं वॉल्यूम काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग हा ग्राफ कशाचा आहे, तर दिस इज ग्राफ बिटवीन वॉल्यूम अँड टेम्परेचर, वॉल्यूम वर्सेस टेम्परेचर ऑफ वॉटर याचा हा ग्राफ आहे. आणि वाय ॲक्सिसवरती कोणती क्वांटिटी आहे, स्पेसिफिक वॉल्यूम आहे वॉटरचं. आणि एक्स ॲक्सिसवरती कोणती क्वांटिटी आहे, टेम्परेचर. आणि कशामध्ये आहे ते, डिग्री सेल्सिअसमध्ये आहे. मग आता 0 डिग्री सेल्सिअसला त्याचं वॉल्यूम किती आहे, 1000.10 म्हणजेच 1 किलो हे वॉल्यूम आहे, सेंटीमीटर क्यूब पर ग्रॅम हे वॉल्यूमचं युनिट असणार आहे. मग ज्या वेळेला हीट होणार आहे वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस त्याचं
काय होणार आहे, इट कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि हे किती टेम्परेचरपर्यंत कमी होणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, वॉटरचं कमी होणार आहे. आता व्हॉल्यूम कमी होते म्हटल्यानंतर त्याचं डेन्सिटी ही जी क्वांटिटी आहे, डेन्सिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे, तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता व्हॉल्यूम कमी झाल्यावरती डेन्सिटी, आता डिनॉमिनेटर कमी झाला तर ह्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणून डेन्सिटी ही काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि डेन्सिटी इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस अँड व्हॉल्यूम इज मिनिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. मग आता याच्यामध्ये बघा 0 to 4 डिग्री सेल्सिअसमध्ये जर आपण वॉटरला हीट केलं तर पहिल्यांदा काय होणार आहे, इट कॉन्ट्रॅक्ट्स, इट्स व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग. मिनिमम व्हॉल्यूम किती टेम्परेचरला असणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसला. आता मिनिमम व्हॉल्यूम 4 डिग्री सेल्सिअसला आहे म्हणजे त्याची डेन्सिटी काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. डेन्सिटी इज ग्रेटर किंवा डेन्सिटी इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. फिल इन द ब्लँकसाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, स्टेटमेंट दिलं जाईल किंवा ट्रू ऑर फॉल्ससाठी स्टेटमेंट. मग व्हॉल्यूमसाठी असेल किंवा डेन्सिटीसाठी असेल. डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस अँड व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. अँड इफ वी हीट द वॉटर फर्दर, तसंच तुम्ही हीट करत राहिला, आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस द वॉटर स्टार्ट्स टू एक्सपांड. वॉटर काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. एक्सपांड झाल्यावरती इट्स व्हॉल्यूम गोज ऑन इन्क्रीजिंग. हे व्हॉल्यूम काय झालेलं आहे, इन्क्रीज होताना दिसतंय. हा ग्राफ आहे. ग्राफ कशाच्यामधला आहे, व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर ऑफ वॉटर. मग याच्यामध्ये फ्रॉम 0 to 4 डिग्री सेल्सिअस काय दिसतं तुम्हाला, द वॉटर कॉन्ट्रॅक्ट्स, इट्स व्हॉल्यूम गोज ऑन डिक्रीजिंग and minimum volume is at 4 degree Celsius. If we heat further the temperature after 4 degree Celsius, it starts to expand and the volume increases. आता डेन्सिटी या क्वांटिटीवरती काय परिणाम होणार आहे, तर डेन्सिटी व्हॉल्यूम कमी होत गेल्यावरती डेन्सिटी काय होणार आहे, goes on increasing and density is maximum at 4 degree Celsius. जिथं एकदम व्हॉल्यूम कमी तिथं डेन्सिटी काय असणार आहे, मॅक्झिमम. डेन्सिटी इज मॅक्झिमम. आता हे स्टडी द एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर युजिंग होप्स ॲपॅरेटस. दिस इज होप्स ॲपॅरेटस. आता होप्स ॲपॅरेटसचा यूज करून काय करायचं आहे, एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर तुम्हाला स्टडी करायचं आहे. आता पहिल्यांदा होप्स ॲपॅरेटस जे आहे ते होप ॲपॅरेटस याच्यामध्ये काय आहे, एक फ्लॅट बाउल, एक सिलेंडर आहे आणि त्या सिलेंडरच्या मिडल रिजनवरती एक फ्लॅट बाउल ठेवलेला आहे आणि त्या बाउलमध्ये काय ॲड केलेलं आहे, तो सिलेंडरला अटॅच आहे बाउल आणि त्याच्यामध्ये एक फ्रीजिंग मिक्सचर घेतलेलं आहे, आईस प्लस सॉल्ट असलेलं फ्रीजिंग मिक्सचर. जर आईसमध्ये आपण सॉल्ट ॲड केलं तर त्याचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर काय होणार आहे, लोअर होणार आहे. आईसचं टेम्परेचर असतं 0 डिग्री सेल्सिअस, त्याच्यामध्ये जर तुम्ही सॉल्ट ॲड केला तर त्याचं टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होणार आहे. -19, -24 डिग्री सेल्सिअस, -18 डिग्री सेल्सिअस एवढं ते टेम्परेचर या फ्रीजिंग मिक्सचरचं काय असणार आहे, रिड्यूस होणार, तेवढं लोअर टेम्परेचर अटेंड करणार आहे. मग ह्या जो काही सिलेंडरला अटॅच झालेला फ्लॅट बाउल आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर फ्रीजिंग मिक्सचर आहे. सिलेंडरच्या लोअर एंडला एक थर्मामीटर बसवलेला आहे आणि अप्पर एंडला सुद्धा एक थर्मामीटर ठेवलेला आहे, अटॅच केलेला आहे. मग लोअर थर्मामीटर जो आहे त्याच्यामध्ये जे नोट डाऊन होणार आहे टेम्परेचरचं त्याला म्हटलं T1 डिनोट केलेलं आहे आणि अप्पर एंडवरती जो थर्मामीटर आहे त्याच्यातलं टेम्परेचर कशानं डिनोट केलेलं आहे, T2 डिनोट केलेलं आहे. आता वॉटर या सिलेंडरमध्ये काय फिल करायचं आहे, वॉटर फिल करायचं आहे. आणखी नंतर आईस मिक्सचर या बाउलमध्ये ॲड करायचं आहे. मग त्याच्यानंतर काय करायचं आहे, टेम्परेचर ऑफ T1 अँड T2 हे नोट डाऊन करायचं आहे. मग
हे इथं अरेंजमेंट दिलेली आहे. आता ड्युरिंग द स्टडी ऑफ एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर युझिंग होप सेपरेटर टेम्परेचर T1 अँड T2 आर रेकॉर्डेड आफ्टर एव्हरी 30 सेकंड्स. ह्याच्यामध्ये जे काही टेम्परेचर तुम्ही T1 आणि T2चं टेम्परेचर थर्मामीटरमधलं रेकॉर्ड करायचं आहे ते किती इंटरवल नंतर करायचं आहे, एव्हरी 30 सेकंड्स नंतर करायचं आहे. द टेम्परेचर आणि त्याचा ग्राफ तुम्हाला हा बॅक पेजवरती इथं दिलेला आहे. दिस इज ग्राफ ऑफ म्हणजे टेम्परेचर वर्सेस टाईम हा ग्राफ दिलेला आहे. आणि तो ग्राफ काय आहे, कसा स्टडी करायचा आहे ते पुढं गेल्यावरती लक्षात येईल. आता याच्यामध्ये द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन वाय ॲक्सिस अँड द टाईम इन मिनिट ऑन एक्स ॲक्सिस. टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ आहे. टेम्परेचर वाय ॲक्सिसवरती आहे आणि टाईम कुठे आहे, एक्स ॲक्सिसवरती प्लॉट करायचा आहे. द ग्राफ इज ॲज शोन इन द फिगर. द ग्राफ शोज दॅट इनिशियली बोथ द टेम्परेचर्स T1 अँड T2 आर आयडेंटिकल. म्हणजे जर तुम्ही ग्राफ बघितला तर त्या ग्राफमध्ये बघा सुरुवातीला ग्राफ जो आहे तर दिस इज द स्टार्टिंग. आता सुरुवातीला दोन्हीही टेम्परेचर काय असणार आहेत, सेम असणार आहेत, कारण त्या सिलेंडरमध्ये जे तुम्ही वॉटर ॲड केलेलं आहे त्या वॉटरचं टेम्परेचर किती आहे, 12 डिग्री सेल्सिअस. जे काही सिलेंडरमध्ये वॉटर आहे त्या वॉटरचं टेम्परेचर किती असणार आहे, 12 डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणून सुरुवातीला दोन्ही थर्मामीटरमधलं टेम्परेचरचं रिडिंग काय असेल, सेम असणार आहे. त्याच्यानंतर however, as the time passes, the temperature T1 of water in the lower part of the cylinder decreases fast, while the temperature T2 of water in the upper part of the cylinder decreases comparatively slow. लोअर T1 टेम्परेचर जो आहे, T1 म्हणजे लोअर एंडमधला जो थर्मामीटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, रॅपिड फॉल इन टेम्परेचर. हे आहे T1. हा कर्व काय रिप्रेझेंट करतो, तर टेम्परेचर ऑफ थर्मामीटर T1. आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या टेम्परेचरमध्ये द थर्मामीटर विच इज ॲट द लोअर पार्ट ऑफ द होप सॅपरेटर्स याच्यामधला हा ग्राफ जो आहे, या ग्राफवरून काय लक्षात येतं, त्याच्या टेम्परेचरमध्ये म्हणजे लोअर पार्ट सिलेंडरच्या लोअर पार्टमध्ये टेम्परेचर रॅपिड फॉल होतं. आणि ते किती डिग्री सेल्सिअसपर्यंत रॅपिड होणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत रॅपिड होणार आहे. आणि नंतर तिथं 4 डिग्री सेल्सिअसला ते टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे थोडा वेळ. आणि जर तुम्ही जो अपर थर्मामीटर आहे त्या अपर थर्मामीटरमधला जर कर्व बघितला, धिस कर्व्ज शोज द टेम्परेचर कर्व फॉर अपर थर्मामीटर T2. आणि त्याच्यामध्ये जेवढं T2चा रॅपिड फॉल होतो तसा तिथं फॉल एवढा लगेच दिसत नाही. मग आता सो देअरफॉर however once the temperature T1 of the lower बघा पहिल्यांदा काय आहे, दोन्ही टेम्परेचर आयडेंटिकल आहे T1 अँड T2. त्याच्यानंतर ॲज टाईम पासेस द टेम्परेचर T1 ऑफ वॉटर इन द लोअर पार्ट ऑफ द सिलेंडर डिक्रीजेस फास्ट. म्हणजे जे काही वॉटर लोअर पार्टमध्ये आहे सिलेंडरच्या त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, लवकर डिक्रीज होणार आहे, फास्ट डिक्रीज होणार आहे. वाईल द टेम्परेचर T2 ऑफ द वॉटर in the upper part of the cylinder decreases comparatively slow. T1पेक्षा T2 मधलं म्हणजे अप्पर पार्टवरचं टेम्परेचर जे आहे वॉटरचं ते लोअर पार्ट ऑफ वॉटरपेक्षा काय होणार आहे, कंपॅरेटिव्हली कमी रेटनं कमी होत जाणारा रेट जो आहे तो कंपॅरेटिव्हली कमी असणार आहे. मग however once the temperature T1 of the lower part reaches 4 degree Celsius it remains almost stable at that temperature. आता ज्या वेळेला T1 या थर्मामीटरचं म्हणजे लोअर पार्टचं टेम्परेचर, लोअर पार्ट होप सॅपरेटर्समधल्या सिलेंडर जो आहे त्या सिलेंड्रिकल पार्टच्या लोअर पार्टमधल्या वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्री झाल्यावरती ते कॉन्स्टंट राहणार आहे. थोडा वेळ काय राहणार आहे, ते स्टेबल राहणार आहे, कॉन्स्टंट 4 डिग्री राहणार आहे. आणि देअर आफ्टर सिन्स T2 स्टार्ट्स चेंजिंग रॅपिडली. आणि त्याच्यानंतर तुम्हाला T2मधलं टेम्परेचर म्हणजेच अप्पर पार्ट ऑफ वॉटरचं टेम्परेचर कमी होताना दिसणार आहे. T2 स्टार्ट्स चेंजिंग रॅपिडली. इट रेकॉर्ड्स 0 डिग्री फर्स्ट अँड देन आफ्टर
अँड आफ्टर दॅन द लोअर टेम्परेचर T1 रेकॉर्ड्स 0 डिग्री सेल्सिअस. मग आता ज्या वेळेला लोअर थर्मामीटरचं टेम्परेचर 4 डिग्री आणि हे थोडा वेळ काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. आणि त्याच्यानंतर अप्पर पार्टमधला वॉटरचं टेम्परेचर फॉल व्हायला सुरुवात होणार आहे आणि ते रॅपिडली काय होणार आहे, फॉल होऊन ते किती होणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस होणार आहे. आणि T2 टेम्परेचर म्हणजे अप्पर पार्ट ऑफ वॉटरचं टेम्परेचर 0 डिग्री झालं तरीसुद्धा लोअर पार्टचं टेम्परेचर काय असणार आहे, 4 डिग्री. आणि नंतर थोड्या वेळानं याच्यानंतर हे टेम्परेचर काय होणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसपासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत फॉल होणार आहे. त्याला वेळ लागणार आहे. T1मध्ये फास्ट होणार आहे. त्याचा इथं बघा काय झालेलं आहे, धिस इज आता पहिल्यांदा हा जो फॉल आहे हा 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत लोअर थर्मामीटरच आहे. लोअर थर्मामीटर इथं 4 डिग्री झाल्यावरती ते कॉन्स्टंट राहणार आहे थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर कुठल्या वॉटरचं टेम्परेचर फॉल व्हायला लागणार आहे, सिलेंडरमधल्या अप्पर पार्टचं ते फॉल होणार आहे आणि ते रॅपिडली फॉल होऊन कुठं जाणार आहे, नंतर 0 डिग्री सेल्सिअस होणार आहे. मग अप्पर पार्ट किंवा अप्पर थर्मामीटरचं टेम्परेचर 0 डिग्री झाल्यानंतर काही थोड्या वेळाने म्हणजे किती सेकंड्स गेलेले आहेत बघा, इथं किती सेकंड्स झालेले आहेत, इथे ह्यांच्यामध्ये डिफरन्स जवळजवळ 20-25 सेकंड नंतर काय होणार आहे, T1 थर्मामीटरमधलं टेम्परेचर हे 4 डिग्री सेल्सिअसपासून 0 डिग्री सेल्सिअस होणार आहे. मग आता हे कसं होत असतं ते इथं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता हा म्हणजे त्यांचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू कर्व्स शोज द टेम्परेचर ऑफ मॅक्झिमम डेन्सिटी. आणि ते किती आहे, 4 डिग्री सेल्सिअस. त्यांचा दोन टेम्परेचरचा जो काही कर्व आहे त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट हा किती डिग्री सेल्सिअसला आहे, तर ते किती आहे, 4 डिग्री सेल्सिअसला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आणि तिथं काय असणार आहे, मॅक्झिमम डेन्सिटी असणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला हाऊ डज वी एक्सप्लेन दीज ऑब्झर्वेशन्स. इनिशियली द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द मिडल ऑफ द सिलेंडर लोअर्स ड्यू टू फ्रीजिंग मिक्सचर इन द आउटर बाउल. आता लोअर थर्मामीटरचं टेम्परेचर हे फॉल का व्हायला लागतं, तर हा जो बाऊल आहे त्या बाऊलमुळं मिडल रिजनचं जे वॉटर आहे त्या मिडल रिजनच्या वॉटर जे आहे त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, कमी व्हायला लागणार आहे. सिन्स द टेम्परेचर ऑफ वॉटर डिक्रीजेस, मिडल रिजनमध्ये डिक्रीज होणार आहे आणि इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस, टेम्परेचर डिक्रीज होणार आहे आणि त्याचं टेम्परेचर 4 डिग्रीपासून 0 डिग्रीपर्यंत जाताना किंवा ह्याचं टेम्परेचर डिक्रीज होत असताना काय होणार आहे, व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे. आणि व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यावरती इट डेन्सिटी इन्क्रीजेस. द वॉटर with higher density moves upward. Therefore, the lower thermometer T1 shows rapid fall in the temperature. पहिल्यांदा काय होणार आहे, मिडल रिजनमधलं वॉटर कूल होणार आहे फास्ट आणि त्याच्यामुळं त्याची डेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि त्याची डेन्सिटी इन्क्रीज झाल्यावरती ते काय होणार आहे, द वॉटर विथ हायर डेन्सिटी मूव्स डाऊनवर्ड, ते पाणी खाली येणार आहे. देअरफॉर द लोअर थर्मामीटर शोज रॅपिड फॉल इन टेम्परेचर. धिस कंटिन्यू टिल द टेम्परेचर ऑफ वॉटर बिकम्स 4 डिग्री. आता इथं जसं टेम्परेचर मिडल रिजनमधल्या वॉटरचं टेम्परेचर डिक्रीज होईल तसं त्याचं व्हॉल्यूम पण डिक्रीज होणार आहे. व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यावरती त्याची डेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि डेन्सिटी हायर झाल्यामुळं दॅट वॉटर गोज इन डाऊनवर्ड डायरेक्शन, इट मूव्ज इन डाऊनवर्ड. मग ते बिलो ॲट द बॉटम ऑफ सिलेंडर येणार आहे. आणि त्याच्यामुळं टेम्परेचर ऑफ वॉटर किंवा लोअर थर्मामीटरचं टेम्परेचर हे रॅपिडली काय होणार आहे, 4 डिग्री फॉल होत जाणार आहे, रॅपिड फॉल होणार आहे. आणि ते किती होणार आहे, दिस कंटिन्यू टिल द टेम्परेचर ऑफ वॉटर बिकम्स 4 डिग्री सेल्सिअस. लोअर पार्टमधलं वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस होतोपर्यंत हे कंटिन्यू होत राहणार आहे. वेन द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स
डिक्रीजिंग बिलो 4 डिग्री सेल्सिअस. आता इथलं पाणी जे आहे त्याचं टेम्परेचर 4 डिग्रीच्या पेक्षा कमी व्हायला लागल्यावरती काय होतं असतं, तर तिथं त्याचं वॉल्यूम काय होणार आहे, आता उलटं होणार आहे. इथं तुम्ही काय बघितलं, इथं 4 डिग्री सेल्सिअस आहे. 4 डिग्री सेल्सिअसपासून टेम्परेचर कमी व्हायला लागलं. 4पासून 0, 2, 1, 0 म्हणजे 4पासून 3, 3 नंतर 2, 1 मग 0. तर हे वॉल्यूम काय दिसतंय तुम्हाला, वाढलेलं दिसतं. वॉल्यूम वाढत जाणार आहे. म्हणून इथं बघा, वेन द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स डिक्रीजिंग बिलो 4 डिग्री सेल्सिअस इट्स वॉल्यूम इन्क्रीजेस. आणि वॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं त्याची डेन्सिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि डेन्सिटी कमी झाल्यामुळं ते वॉटर काय होणार आहे, इट मूव्ज इन अपवर्ड डायरेक्शन. बघा, जर वॉटर कोणत्याही सबस्टन्सची डेन्सिटी ग्रेटर असेल तर तो बॉटमला जाणार आहे, आणि डेन्सिटी कमी असेल तर ते कुठे येणार आहे, अप्पर रिजनला किंवा वरच्या बाजूला येणार आहे. म्हणून वेन द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स डिक्रीजिंग बिलो 4 डिग्री सेल्सिअस इट्स वॉल्यूम इन्क्रीजेस. आणि वॉल्यूम इन्क्रीज झाल्यावरती त्याचं डेन्सिटी कमी होणार आहे, आणि डेन्सिटी कमी झाल्यावरती दॅट वॉटर मूव्ज इन अपवर्ड डायरेक्शन, ते वरच्या बाजूला येणार आहे. द टेम्परेचर ऑफ वॉटर इन अपर पार्ट देअरफॉर डिक्रीजेस रॅपिडली. म्हणून वरच्या पार्टमधलं टेम्परेचर काय होणार आहे, रॅपिडली 0 होणार आहे. द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द लोअर पार्ट हावेवर रिमेन्स द 4 डिग्री सेल्सिअस. पण लोअर पार्टमधलं टेम्परेचर काही वेळेसाठी काय राहणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसच राहणार आहे. अँड आफ्टर सम टाईम देन it decreases slowly, however remains to at 4 degree celsius for some time. काही वेळापुरतं ते 4 डिग्री सेल्सिअस राहणार आहे, आणि नंतर दॅट ऑल्सो बिकम्स स्लोली कम्स टू 0 डिग्री सेल्सिअस. आणि हे नंतर काय होणार आहे, म्हणजे T1 थर्मामीटरचं टेम्परेचरसुद्धा नंतर 4 डिग्री सेल्सिअसपासून कुठंपर्यंत फॉल होणार आहे, 0 डिग्री सेल्सिअसला फॉल होणार आहे. दिस इज एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर विथ द स्टडी ऑफ एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर विथ द हेल्प ऑफ होप्स ॲपरेटस. ही डायग्रॅम कशाची आहे, होप्स ॲपरेटस. त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल पार्ट, त्या सिलेंडरला मिडल रिजनला एक फ्लॅट बाउल अटॅच केलेला आहे. त्या बाउलमध्ये फ्रीजिंग मिक्सचर ॲड केलेलं आहे. 2 थर्मामीटर्स आर शोन ॲट द लोअर रिजन अँड ॲट द अप्पर रिजन. अप्पर रिजनचं थर्मामीटर T1 हे टाईम रेकॉर्ड करणार आहे, आणि अप्पर पार्टचा थर्मामीटर जो आहे तो T2 टाईम रेकॉर्ड करणार आहे. सुरुवातीला दोन्हीही थर्मामीटरमधलं टेम्परेचर काय असणार आहे, 12 डिग्री सेल्सिअस. कारण त्या सिलेंडरमध्ये जे वॉटर घेतलेलं आहे ते एकच टेम्परेचरचं आहे, 12 डिग्री सेल्सिअसचं आहे. मग आता त्याचं टेम्परेचर या फ्रीजिंग मिक्सचरमुळं मिडल रिजनमधल्या वॉटरचं टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. मग त्याचं टेम्परेचर कमी झाल्यामुळं त्याचं वॉल्यूम जे आहे ते वॉल्यूम हे काय होणार आहे, द टेम्परेचर डिक्रीज होणार आहे, आणि वॉल्यूम डिक्रीज होणार आहे. आणि वॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळं त्याची डेन्सिटी काय होणार आहे, वाढणार आहे. आणि ते ग्रेटर डेन्सिटीचं वॉटर कुठं जाणार आहे, मूव्स टू द बॉटम ऑफ द सिलेंडर. आणि म्हणून द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द लोअर रिजन ऑफ द सिलेंडर फॉल्स फ्रॉम 12 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस. आणि याच्यानंतर कुठं चेंज व्हायला सुरुवात होणार आहे, वेन द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल रिजन फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस. मग मिडल रिजनमधलं जे पाणी आहे त्याचं 4 डिग्रीपेक्षा कमी टेम्परेचर व्हायला लागल्यावरती त्याचं वॉल्यूम काय होणार आहे, वाढणार आहे. बघा, हे जर तुम्ही उलटं करत गेलात, 4 डिग्रीपासून टेम्परेचर कमी व्हायला लागलं, 3 डिग्री, 2 डिग्री, मग तुम्हाला वॉल्यूम काय दिसतंय, इन्क्रीज झालेलं दिसतंय. इथून हा ग्राफ जो आहे तो 0पासून 4 असा काढलेला आहे, पण आता आपण उलटं गेलो, 4 डिग्रीपासून 0 डिग्रीपर्यंत जात असताना त्या पाण्याचं वॉल्यूम काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. आणि वॉटरचं वॉल्यूम इन्क्रीज झाल्यावरती डेन्सिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि डेन्सिटी डिक्रीज झाल्यावरती इट मूव्ज इन द अपवर्ड डायरेक्शन, ते पाणी वरती येणार आहे. आणि टेम्परेचर जो अप्पर पार्टमधलं वॉटर आहे ते रॅपिडली त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, नंतर 4पासून 0 म्हणजे ते 0 डिग्रीला रॅपिडली फॉल होणार आहे. आता अप्पर थर्मामीटर म्हणजे अप्पर रिजनचं वॉटरचं टेम्परेचर 0 डिग्री झालं, त्याच्यानंतर काही थोडा वेळ लोअर
याच्या खालचं जे पाणी आहे ते थोडा वेळ किती राहणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसला राहणार आहे. आणि अगदी थोड्या वेळानं, नंतर थोड्या वेळानं ते किती होणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस होणार आहे. दिस इज एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि त्याचा ग्राफ तुम्हाला इथं दिलेला आहे. आणि आता हा ग्राफ हा काय आहे, हा ग्राफसुद्धा तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनमध्ये विचारला जातो. आता T1 थर्मामीटर आणि T2 थर्मामीटरच्या रिडिंग्सचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दोन्ही कर्व्सचा काय आहे, 4 डिग्री सेल्सिअस. आणि 4 डिग्री सेल्सिअसला वॉल्यूम काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. आणि डेन्सिटी काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. या ग्राफवरती क्वेश्चन्स विचारले जातील. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक पिक्चर दिसते. त्या पिक्चरमध्ये काय आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल्स इन कोल्ड रिजन. कोल्ड रिजन आहे. आता हे काय आहेत, लेक, पॉन्ड काय, त्याच्यामध्ये लोअर रिजन जो आहे त्याच्यामध्ये वॉटर आहे, तिथे ॲक्वॅटिक प्लांट्स दिसतात, ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आणि त्या पॉन्डचा अप्पर लेयर जो आहे तो कशाचा आहे, आईसचा बनलेला आहे. मग हाऊ विल यू एक्सप्लेन फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरवरती हे 2 स्टेटमेंट्स कसे एक्सप्लेन कराल विचारले. इन रिजन विथ कोल्ड क्लायमेट द ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सर्वाईव्ह इवन वेन द ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर गोज बिलो 0 डिग्री सेल्सिअस. आता जे काही थंड प्रदेश आहेत, कोल्ड रिजन्स आहेत, तिथं इन विंटर द टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट फॉल्स बिलो 0 डिग्री सेल्सिअस. मग त्यावेळेला ॲक्वॅटिक प्लांट्स आणि ॲनिमल्स कसे सर्वाईव्ह होतात. मग हे सर्वाईव्ह होण्यासाठी ते सर्वाईव्ह होतात. आणि त्याच्यासाठी मेन रिझन कोणतं आहे, तर एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता जे काही टेम्परेचर जे आहे ते ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर बिलो 0 डिग्री सेल्सिअस फॉल झालं तर टेम्परेचर जे आहे वॉटरचं, ते वॉटरचं टेम्परेचर हे फॉल होणार आहे. मग आता जे काही पॉन्ड आहे, पाण्याचे जे काही रिझर्वायर्स आहेत, साठे आहेत, त्याच्यावरचं द सरफेस वॉटर जे आहे, द वॉटर ॲट द सरफेस ऑफ लेक ऑर पॉन्ड, त्याचं टेम्परेचर हे काय होणार आहे, कमी व्हायला लागणार आहे, ते रिड्यूस होणार आहे. आता टेम्परेचर डिक्रीज झाल्यावरती त्याच्या वॉल्यूमवरती परिणाम होणार आहे, त्याची डेन्सिटीवरती परिणाम होणार आहे. आता टेम्परेचर कमी झाल्यावरती त्याचं वॉल्यूम काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि वॉल्यूम कमी झाल्यावरती त्याची डेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि डेन्सिटी इन्क्रीज झाल्यावरती डेन्सिटी इन्क्रीज झाल्यावरती द वॉटर बिकम्स हेवी अँड इट मूव्ज ॲट द बॉटम ऑफ द इट मूव्ज इन द बॉटम ऑफ द बॉटम. ते तळाला येणार आहे, खालच्या बाजूला येणार आहे. मग त्याच्यानंतर टेम्परेचर जे आहे सराउंडिंगचं, ते टेम्परेचर कमी होत जाणार आहे. आणि ते कितीपर्यंत, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय होणार आहे. दिस प्रोसेस म्हणजे जे काही वरचं पाणी आहे त्या वरच्या पाण्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस होतोपर्यंत हे प्रोसेस कंटिन्यू होत राहणार आहे. म्हणजे त्याचं टेम्परेचर लोअर झाल्यावरती वॉल्यूम कमी होणार आहे, डेन्सिटी इन्क्रीज होणार आहे. आणि हायर डेन्सिटीचं वॉटर मूव्ज ॲट द बॉटम ऑफ द लेक. धिस कंटिन्यूज अप टू 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत हे कंटिन्यू होत राहणार आहे. आणि वेन द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस, मग सराउंडिंगचं टेम्परेचर बिलो 4 डिग्री सेल्सिअस फॉल झाल्यावरती काय होणार आहे, वॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. वॉटरचं वॉल्यूम काय होणार आहे, द वॉटर ॲट द सरफेस, जो काही सरफेस आहे त्या सरफेसवरती असलेलं वॉटर, त्याचं वॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि वॉल्यूम इन्क्रीज झाल्यावरती डेन्सिटी ऑफ वॉटर डिक्रीजेस, त्याची डेन्सिटी काय होणार आहे, डिक्रीज. आणि डिक्रीज झाल्यावरती ते वॉटर कुठं येणार आहे, डिक्रीज झाल्यावरती ते सरफेसला येणार आहे. इट मूव्ज ॲट द टॉप सरफेस ऑफ द लेक. इट कम्स ॲट द सरफेस ऑफ द लेक. आणि पॉन्ड्सच्या लेकच्या सरफेसवरती ते पाणी येणार आहे. आणि द टेम्परेचर ऑफ वॉटर ॲट द सरफेस कंटिन्यू टू फॉल टू 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे फक्त सरफेसवरच्या पाण्याचं टेम्परेचर काय होत जाणार आहे, म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर 4 डिग्रीपासून 0 डिग्री
फॉल झालं तर सरफेसचं पाणी जे आहे त्याचं टेम्परेचर काय होणार आहे 0 डिग्रीपर्यंत येणार आहे. आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस काय होणार आहे द व्हॉल्यूम ऑफ वॉटर म्हणजे टेम्परेचर जर 4 डिग्रीपेक्षा कमी झालं तर व्हॉल्यूम काय होणार आहे वाढणार आहे. व्हॉल्यूम वाढल्यामुळं डेन्सिटी कमी होणार आहे आणि ते पाणी जे आहे 3 डिग्री सेल्सिअसचं 2 डिग्री सेल्सिअसचं ते पाणी कुठे यायला लागणार आहे इट मूव्ज ॲट द सरफेस ऑफ द लेक ते वरती येणार आहे. आणखीन धिस कंटिन्यू टिल द 0 डिग्री फॉल ते कितीपर्यंत असंच कंटिन्यू होत राहणार आहे तर 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत येस तोपर्यंत होणार आहे. फायनली वेन द आणि 0 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं कन्व्हर्शन काय होणार आहे फायनली ॲट 0 डिग्री सेल्सिअस वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू आईस. आईसमध्ये कन्व्हर्शन होणार आहे म्हणजे सरफेसवरती काय दिसणार आहे आईस दिसणार आहे पण बॉटमचं टेम्परेचर पॉन्डच्या बॉटमच्या वॉटरचं टेम्परेचर हे किती असणार आहे 4 डिग्री सेल्सिअस असणार आहे. नाव आता जरी सराउंडिंगचं टेम्परेचर वेन इवन इफ द टेम्परेचर इन द सराउंडिंग फॉल्स बिलो 0 डिग्री सेल्सिअस आता 0 डिग्री सेल्सिअसला इथलं सराउंडिंगचं टेम्परेचर फॉल झालं तरी वॉटर जे आहे ॲट द बॉटम किंवा बिलो द आईस लेयर त्याचा 4 डिग्री सेल्सिअस आहे. मग या वॉटरचं टेम्परेचर किंवा हीट जी आहे ती बाहेर जाणार नाही ती दिली जाणार नाही अजूनही बिकॉज देर इज अ लेयर ऑफ आईस आणि आईस इज बॅड कंडक्टर ऑफ हीट. आईस हा काय आहे बॅड कंडक्टर ऑफ हीट. सो द वॉटर ॲट द बॉटम ऑफ द पॉन्ड बिलो द आईस लेवल आईस लेयर ते 4 डिग्री सेल्सिअसचं पाणी जे आहे त्याच्यामधून हीट बाहेर टाकली जाणार नाही आणि इट विल का बाहेर टाकली जाणार नाही तर ड्यू टू द this layer of ice and ice is bad conductor of heat. Therefore the water below the ice level remains at 4 degree celsius. हे पाणी जे आहे ते काय होणार आहे 4 डिग्री सेल्सिअस राहणार आहे आणि ह्या आईस लेयरचा काय उपयोग होणार आहे द आईस लेयर ॲट द टॉप ऑफ द वॉटर डू नॉट गिव्ह आउट हीट किंवा त्याच्यामधून ट्रान्सफर ऑफ हीट जी आहे या पाण्यातून सराउंडिंगला होणार नाही. मग त्याच्यामुळं द ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲनिमल्स सर्वाईव्ह इन द वॉटर ड्युरिंग विंटर रिजन ड्युरिंग विंटर्स इन कोल्ड क्लायमेट रिजन्स आणि दिस इज ड्यू टू द एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे इन कोल्ड रिजन्स in winter the pipes of water supply breaks and even rocks crack. आता वॉटर सप्लाय करण्यासाठी पाईप्सचा यूज केला जातो. मग आता कोल्ड रिजनमध्ये काय होणार आहे टेम्परेचर फॉल्स बिलो 0 डिग्री सेल्सिअस. मग वॉटरचं टेम्परेचर आता 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत फॉल झाल्यानंतर पुढं बिलो 4 डिग्रीपासून 0 डिग्री फॉल होत असताना काय होणार आहे द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन्क्रीजेस. व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यावरती इट रिक्वायर्स स्पेस फॉर एक्सपान्शन म्हणजे 4 डिग्रीपासून वेन द टेम्परेचर रिड्यूसेस फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस द व्हॉल्यूम ऑफ वॉटर गोज ऑन इन्क्रीजिंग. पाण्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे जे तुम्ही मागच्या ग्राफमध्ये बघितलेलं आहे. इथे बघा तुम्हाला दिसतंय 4 डिग्रीपासून 0 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जात असताना व्हॉल्यूम काय झालेलं आहे वाढलेलं दिसतं. म्हणून इथं 4 डिग्री सेल्सिअसपासून 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होत असताना वॉटरचं व्हॉल्यूम काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे वॉटर एक्सपांड होणार आहे म्हणजे त्याचं एक्सपान्शन होणार आहे आणि त्या एक्सपान्शनसाठी स्पेस नसेल किंवा ड्यू टू दॅट इट एक्झर्ट्स प्रेशर ऑन द साईड्स ऑफ पाईपवरती प्रेशर एक्झर्ट करणार आहे. जे काही रॉक्स असतील रॉक्स क्रिव्हायसेस ऑफ रॉक्स काही खाचांमध्ये पाणी असतं ते पाणीसुद्धा काय होणार आहे बर्फामध्ये कन्व्हर्शन झाल्यावरती त्याचं एक प्रेशर एक्झर्ट करणार आहे आणि त्या प्रेशरमुळं ते रॉक्स जे आहेत त्यांच्यामध्ये क्रॅक्स जाणार आहेत. दे आर ब्रेक इन टू pieces and the pipelines also get burst during the winter region.
हे दिस हॅपन्स ड्यू टू एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हे क्वेश्चन आन्सर्स लिहा. होप्स ॲपरेटसची डायग्रॅम ड्रॉ करा. एक्सप्लेन द एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर विथ द यूज ऑफ होप्स ॲपरेटस, विथ द हेल्प ऑफ होप्स ॲपरेटस. हा ग्राफ, त्या ग्राफवरचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्सरसाइजमध्ये पण असतील. हे 2 क्वेश्चन्स इथंपर्यंत लिहा, वहीमध्ये नोट्स लिहा त्याच्या.